आज सैनी टाकळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या गावामध्ये गावचं ग्रामदैवत हनुमान मंदिर या मंदिराच्या प्रांगणामध्ये आम्ही छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण गावच्या वतीनं आम्ही या ठिकाणी भगवा ध्वज या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे। खऱ्या अर्थानं कालच्या अमावस्येला छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाच्या माध्यमातून मनुस्मृतीच्या संहितेप्रमाणे हाल हाल करून मारलं। संभाजी महाराजांनी संस्कृत शिकले, त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी संस्कृतमध्ये बुधभूषण, हिंदी भोजपुरी भाषेमध्ये नायिकाभेद नखशिखात आणि 7 शतक हे ग्रंथ लिहिले। त्यांनी संस्कृत शिकले म्हणून त्यांच्या अंगाची साल काढली, संस्कृतीने ऐकलं म्हणून कानामध्ये गरम शिसं ओतलं, संस्कृतीने वाचलं म्हणून त्यांची जीभ छाटली। अशा पद्धतीनं मनुस्मृतीच्या संहितेप्रमाणे हाल हाल करून संभाजी महाराजांची कालच्या दिवशी अमावस्येला हत्या केली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांनी उड्या उभा करून आनंदोत्सव साजरा केला। पेढे वाटले गेले, साखर वाटले गेले आणि खऱ्या अर्थानं संभाजी महाराजांची हत्या जर औरंगजेबाने केली असती तर या देशामध्ये मोगलशाही आली पाहिजे होती, पण या देशामध्ये पेशवाई कशी का आली याचा विचार करण्याची गरज आहे। खऱ्या अर्थानं आम्ही या सैनिक टाकळीमध्ये भगवा ध्वज उभा करून छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी अभिवादन करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, राजछत्रपती शाहूजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय।